अरे कुठं गेले रे बापा, हे दिसूनच नाही राहिले. कुठं पळाले हे? अरे काय माहित कुठं गेले तर. काय माहित कुठं गेले तर. नाही पहा लागन आपल्याला त्याले. असं कसं जमणार आहे? पहा पहिले इकडे तिकडे कुठं गेले तर. मले इथून पया लागन. हे माये लग्न करून देत नाही. अहो दिसले का हो देवानंद भाऊ, कुठं गेले तर? काय राजे हो पाटील, तुम्ही कायलेच म्हटलं का धावून दाखवा म्हणून. इकडे या तुम्ही इकडे या पहिले 2 मिनिटं. म्या काय म्हटलं त्याले? म्या म्हटलं का हो देवानंद भाऊ, म्या म्हटलं काय का धावून दाखवा म्हणून? तेच म्हणे ना का मी 21 वर्षाचा वाणे झालो म्हणे. मी धावून दाखवतो म्हणे तुम्हाला पयाले. ते कुठंही पळाले असन तरी आपल्याला पाहिना आहे. ते गेले याददाश भुलून. ते कुठं चालले जाईन ना तर आपल्यावरच येऊन पडन. ते शांताबाई माहित आहे तुम्हाला कशी बाई आहे तर. ते सोडन नाही आपल्याला. शांताबाई आपल्यालाच म्हणन का तुम्हीच म्हणन मा नवऱ्याला कुठं तरी गायब केलं. पाहून घ्या बा जरासं म्हटलं हिशोबानं. चला इकडे तिकडे पाहू आपण. तात्या हो तात्या, कुठं आहे तात्या तुम्ही? खोटे बोलले हे माझ्यासोबत. मले म्हणे तुम्हाला पोरगी दाखवतो म्हणे, आणि पोरीने दाखवू राहिले. हे इकडे वावर दाखवू राहिले मले. अरे सापडला का काही इचू काटा? अरे काही दिसूनच नाही राहिले ना कुठं गेले काय गेले तर. अरे आवाज मारून पाहा ना. आवाज मारून पाहिल्यावरच येईन ना ते. तात्या ओ तात्या, तात्या ओ तात्या, तात्या तात्या कुठं आहे तुम्ही? या बाहेर या. चला पोरी पाहिले जाऊ आपण. अरे हो राजे हो, असा आवाज मारा लागन मग येईन ते बाहेर. तात्या कुठं आहे तुम्ही? चला पोरी पाले जाऊ आपण. चला लवकर. काही करा, तात्या सापडले पाहिजे, नाही तर आपल्या तिघावरच येन. हे जाऊ द्या इकडे. पहिले चला त्या इले पाहिले. गेट उघडा आहे याचा अर्थ ते बाहेर पळाले. कारण येताना आम्ही गेट बंद केलं होतं. पहा लवकर कुठं आहे तर पहिले. हे जाऊ द्या तिकडे. थांबा मी गेट लावून घेतो आणि मग इकडे तिकडे पाहिले जाऊ आपण. पाहिनं तर आहेच त्याले आपल्याला. ते कुठंही असं ना. पण हे खरं आहे काय का तुम्ही गेट बंद केलं होतं म्हणून? अंदर आलो आम्ही गेट बंद केलं. त्याच्या त्या रोजच्या जागा दाखवाले वावरातल्या. चला लवकरात लवकर चला. कुठं काय आहे तर पाहा लागन आपल्याला. त्याच्याशिवाय जमन नाही. पहिलेच त्याला भुलन पडलेली आहे. मोठं परेशानीचं काम आलेलं आहे. कापसाले भाव आला पाहिजे तर मजा आहे, नाही तर झालं मग. एवढे पैसे लावून काहीच कामाची गोष्ट नाही मग. येणार रे भाव, येणार. थांब ना जरासा. कापूस तर काढ पहिले. पहिले भावच मागू राहिला. सरपंच कुठं पयत चालला? हा कुठून आला एवढा धावत धावत? काय माहित कुठून आला काय आला. जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते. पण सोयाबीनले भाव नाही सांगता येत ह्यावेळेस. सोयाबीनले भाव चांगला असू शकते. आता माहीत पडन. आपण काही तर्क लावून काही फायदा नाही. ज्याला भाव आला ते इकाचं आणि ज्याला नाही भाव आला ते इकून टाकायचं. फालतू काही ठेवायला पुरत नाही. हे जे उंदरा आहे हेच खाऊन टाकते मग. आणि काय उरते मग आपल्याला? वामनराव, काय पाहू राहिला तात्या तुमच्या इकडे? तेच तर नाही समजू राहिलं काय पाहू राहिला तर. टकमक टकमक माझ इकडे पाहू राहिला. अरे कुठं निघाले सरपंच साहेब? कोण सरपंच साहेब? कुठं आहे सरपंच? मांग तर कोणीच नाही आहे. मिलिंद काका बोलू नका त्याच्यासोबत. मजा घेऊ राहिला तो आपली वाली. कोणाची मजा? आणि मी कायले घेऊ तुमची मजा? तुम्ही कोण होय? मी नाही ओळखत तुम्हाला. आता ओळखशील कसा तू? विरोधक पार्टीचे होय ना आम्ही. आम्हाला कसा ओळखशील? बरोबर आहे ना तुय? कोणती विरोधक पार्टी? मी नाही ओळखत कोणत्या विरोधक पार्टीला. तुम्ही माय लग्न करून देता काय? पाहो मिलिंद काका पा आता सही कशी मजा घेऊ राहिला आपली वाली. लग्न करून देता का मायवाली? आणि मी नाही ओळखत तुम्हाला. आणि कोणती विरोधक पार्टी? मस्त येडे जाय करत आहे. एक काम कर तू, लवकर इथून चालला जाय. डोकसं खराब नको करू. पहिलेच आमचं डोकसं खराब आहे. लवकर चालला जाय इथून. मी कायले जाऊ इथून? मी काय कोणाच्या घरी आहे काय? मी काय कोणाच्या घरी आहे काय? मी काय कोणाच्या दरवाजात आहे काय? फालतू नाटकं काय करू नको. तू चालला जा इथून. जाऊ द्या वामनराव, तुम्ही बोलू नका त्याच्यासोबत. जाऊ द्या, काय घेणं नाही आपल्याला. आपल्या गोष्टी चालू द्या. अरे मी बोलत नाही, पण माझ इकडे कोण टकमक टकमक पाहताय मग? काही गरज आहे का पाची? जाय ना म्हणा इथून. तात्या तुम्ही जा ना इथून. तुम्ही इथं काय करू राहिले? तुम्ही माझ्या लग्न करून द्या. लग्न करून द्या? अरे तुमचं लग्न झालं आहे ना. नातू पंताचे आहे तुम्ही. तुमचं काय लग्न करून द्या लागते? कुकडल्या कुकडल्या गोष्टी करू राहिले का इथं? आज काय सकाळी सकाळी जयस्वालची भेट घेऊन आले का तुम्ही? जयस्वालची भेट? हा कोण आहे आता? आणि त्याची भेट मी कायले घेऊ? तुम्ही माझ्या लग्न करून देता काय? तुम्ही लग्न करून द्या मायवाला. मी तुम्हाला हे देतो. हे घ्या, माझ्या लग्न करून द्या. अरे जाना बाबा इथून. कायले आमची मजा घेऊ राहिले? मग वादविवाद करता आणि फालतू मग पोलीस ठाण्यात रिपोर्टही देता तुम्ही. जा बरं, जा इथून. जाणार रे बाबा जाणं. कायले मॅट करू राहिला इथं फालतूचा.
हां मग म्हणतं भांडणं करते वामन भिंगोटे. मग वामन भिंगोट्याचंच नाव दिसते लोकायले. जाणं इथून कायले मॅट करायचे धंदे लावले का इथं. नातू पंताचा झाला ना आता अधिक लग्न करता काय. जाय लवकर इथून जाय. खोपडं नको खराब करू मला. भीमा भाऊ लवकर माझ्या डोळ्यासमोरून ह्या माणसाला घेऊन जा. हा माणूस दिसला का माई तळपायातली मस्तकात जाते. लवकर घेऊन जा इथून. यानं पहिलेच माझा हक्क छिनला सरपंच बनाचा. येले लवकर घेऊन जा. नाही तर इथं आता मग भांडणं वाचा काय मग होऊन जाय. मग मी कोणाला ऐकन नाही रे भाऊ. तुम्ही द्या ना माया लग्न करून. तुम्ही द्या ना 3 जण. हा तुमच्या 3 जणांना मी पैसे देतो. तू आता इथून जातं का नाही जात. फालतू माझ्या डोकं खराब करू आला काय. लग्न करून दे माय, लग्न करून दे माय. अरे वय पाय ना. हा नातू पंताचा झाला ना आता लग्न करून मागू राहिला काय. तू जातं का नाही जात इथून तात्या. फालतू माझ्या डोकं खाऊ राहिला काय. आता हे जास्तच उर आलं. तुम्ही लवकर चालले जा इथून. लवकर जा. जातं का नाही जात. जातं का नाही जात मला सांग आता पटकन तू. इथून जाय. तुले पाहिलं का माया दिमाग खराब होते. लवकर चालला जा इथून तात्या तू. मला माया घरी सोडून द्या. मग मला घर नाही माहीत. तुम्ही माया घरी सोडून द्या. जा ना तुम्ही इथून. जा ना. तुम्ही जास्त डोक्यावर चढल्यासारखे करू राहिले. जा लवकर इथून. दे ना माया लग्न करून. ते 2 माय मित्र बनले होते. हा त्याचं नाव आहे एकाचं पाटील आणि एकाचं देवानंद भाऊ. तर ते मले वावर दाखवू राहिले होते आणि बैल दाखवू राहिले होते. तुम्ही माया घरी मला सोडून द्या. आता मला घर नाही माहीत. हा झाला मॅट आणि हा आपला टाइमपास करू राहिला इथं. हा म्हणजे आपण याच्या अंगावर हात उचलला पाहिजे. आणि हा जाईन सारखा पोलीस ठाण्यात शिंदे साहेबापाशी. आणि शिंदे साहेबाला सांगन का वामन भिंगोटेनं मला मारलं आणि त्याच्यासोबत जे दोघं राहते तेही नाही मला मारलं. तू जाय लवकर चालला जा इथून. खोपडा खराब करू नको. लग्न करून पाहिजे त्याले. नातू पंताचा हुर आला ना आता लग्नाला निघाला तो. पण तात्या असा कोण करू आला होता. जसं काय त्याला काही माहीतच नाही. सहसा तात्या कोणाची मजा घेत नाही वामन. एवढं लक्षात ठेव. अरे मजा नाही घेत तर काय तर. 3 जणांची मजा घेऊन चालला गेला तो. आणि आपण बसू राहिलो तिथे विचार करत. हे जाणूनचे खेटे घेणं होय त्याचे. अरे वामनराव तात्या दिसले का तुम्हाला इकडे. आता तुम्ही आले का इथं मॅट करायला आम्हाले. हा अरे सांगा ना कुठं गेले असन तर. ह्या इकडे गेले ते धावत. बरं बरं धन्यवाद बा सांगितल्याबद्दल. थांबा 2 मिनिटं. हे असे चैल्यासारखे कोण करू राहिले. हा मग काही भांडणं गिणणं झाले आणि मारापिटी झाले तर याले जबाबदार पुरेच्या पुरे थे राहन. एवढं लक्षात ठेवता तुम्ही. कहून काय झालं काय म्हणे ते आम्हाला म्हणू राहिले का तुम्ही 3 जण लग्न करून द्या म्हणून. हां इथं काय मजाकबाजी चालू आहे काय. त्याच्या वयाचा आहे का आम्ही आमची मजा घेऊ राहिले ते. काही बोलून नाही राहिलो तर लय फायदा घेऊ राहिले. मग काही झालं तर मला नका म्हणजा. मी सांगू राहिलो वसंतराव तुम्हाला. पद्धतशीर समजावून सांगा पहिले त्याले. अरे काही नाही. ते मजा घेऊन राहिले असन तुमचीवाली. माही तंबाखाची पुडी घेऊन पळाले ते. चेंगळ करू राहिले ते फालतूची. तुम्ही काही एवढं त्याचं मनावर नका घेऊ. जाऊ द्या. मला तर वामनले का काही ना काहीतरी गडबड वाटू राहिली. काही गडबड नाही आहे. फालतूचे ताला करू राहिले हे. काही गडबड नाही आहे. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. एवढं गडबड करू राहिले. सगळं समजू राहिलं आणि कायची गडबड करू राहिले. तंबाखाची पुडी घेऊन पळाले म्हणते त्या वसंतरावची. मला तर नाही वाटत का तंबाखाची पुडी घेऊन पळाले असन म्हणून. अरे ते 5 रुपयाच्या तंबाखाच्या पुडीले काय वालीव आहे काय. तंबाखूची पुडी घेऊन पळण. काही तर विचार कर जरा डोक्यानं. अरे मग काय त्याच्या काय डोक्यात फरक पडला काय. काही लवू राहिले कुकडे तुम्ही. जासूसी करा लागन. मला तर वाटू राहिलं काहीतरी दाढीत काळा आहे. माया मांगच लागले रे हे. काहून मांग लागले काय माहित. पुरा थकलो मी धाव धाव. बसतो थोडंसं इथं. इथं आहे बसले तर पकडतो यायले. त्या कार्तिक देवाच्या मंदिरापाशी या लवकर. इथं बसले आहे तात्या. लवकर या जराशे. अरे काय तात्या तुम्ही कायले फालतू पायू राहिले. आता तुम्ही म्हणे का पोरी पा माझ्यासाठी तुम्ही इकडे धावत आले आणि पोरी आल्या त्या वावरात. काय काय बोलू राहिले. नाही तर काय तर तुम्ही म्हणे का तुम्हाला लग्न करायसाठी पोरी पाहिजे म्हणे. तुम्ही इकडे धावत आले आणि तिकडे पोरी आल्या वावरात. सांगा बरं वाट पाहिली आणि आता ते तुमच्या घरी गेल्या पोरी. मी म्हटलं का ते घरी असं म्हटलं तात्या गेले धावत धावत गेले म्हटलं ते. चल ना मग माया घरी. मला न्या ना सोबत. 2 मिनिटं. तुमचे जे 2 मित्र आहे ना ते येऊ राहिले. मग आपण 4 जण घरी चाललं जाऊ. कधी येते ते 2 मित्र. येऊन राहिले रस्त्यानंच आहे. आता कुठं असे धावत नका जाऊ आणि कोणाला काही म्हणू नका. आता तुम्ही येता ते 3 माणसं बसले होते त्याला काय म्हटलं. आले माय मित्र आले 2. चला डबल वावरात. पोरी आले आहे म्हणते ना मा लग्नासाठी. पोरी आणि तुमच्या लग्नासाठी. अरे हा त्या पोरी नाही आलत्या काय तात्यासाठी. तात्या म्हणे लग्न करतो तर वावरात नाही आलत्या का त्या. आणि तात्या इकडे धावत धावत निघून आले. हा आता त्या पोरी आहे घरी तात्याच्या. तात्याला घरी नाही जा लागन काय.
अच्छा हा हा बरोबर आहे. पोरी त्या घरी आल्या आहे तुमच्यावाल्या. तुम्ही आता आमच्यासोबत घरी चला. तुम्ही नसते आले ना इकडे पळून, तर आताच तुमचंवालं लग्न फिक्स करून टाकलं असतं आणि आपण उद्याच्या उद्या तुमचं लग्न करून टाकलं असतं. पण तुम्ही इकडे पळत आले ना. चला ना मग मला घरी घेऊन. चला घरी घेऊन. तात्याची याद्दाश आली काय? नाही ना लेका. आता ते पाटील आणि देवानंद भाऊ वावरात घेऊन गेले. त्याले जे वावर आहे जिथं ते रोज झोपते उठते, तिथं ते जागा दाखवणं चालू आहे वाटते. वसंतराव बी आलेले आहे. दारू पाजून नाही जमन का त्याला? दारू तर रोजच पेते. हा, दारू पेल्यानं जर 2-3 नसा इकडे तिकडे झाल्या असं आडव्या तिळव्या शॉट लागून, तर ते बरोबर जागेवर येऊ शकते ना. अरे कायचे वसंतराव आले तर नारळ पाणीतनी त्यानं एक दारूची क्वार्टर टाकून आणली आणि ते त्याला दिलं. ते म्हणे ते वाश येऊ राहिला म्हणे मले. हे दुसरंच काहीतरी आहे म्हणे, हे नारळ पाणी नाही होय म्हणे. ते ठेवून दिलं त्यानं. मी गेलो तर म्या तर घेतला मस्त शोक करून. मग काय करता, मॅच घेतला पिऊन ते नारळ पाणी म्हणून. त्याले वासही सैन नाही उराला, प्याची तर दूर, तंबाखूही नाही खाऊ राहिले ते. कसं आहे, ते तंबाखू किंवा दारू पेले असते तर थोडी याद्दाश आलीच असती. इकडे तिकडे जे नशा झाल्या असत्या ते ह्या नशेनं येऊन जातो त्या जाग्यावर, येऊन जात होती त्याची याद्दाश. मग ते पिऊनच नाही राहिले ना, आणि खाऊनही नाही राहिले तंबाखू. हो ना राजू, माझ्या रोजचं ते 50-60 रुपयाचं गिराईक होतं ना, समजून नाही राहिलं. अशाच जर सगळ्याच्या याद्दाशा गेल्या तर मला तर पांटेला बंद करायचा टाइम येऊन जाईल. अरे तुले काय त्या पांटेल्याचीच पडली का राजा? ह्याचा विचार नाही करू राहिला का तात्याच्या याद्दाशचं कसं? चुपचाप राहा. सोन्यांच्या त्या इकडे चिवराला गाडी घेऊन. हा, विषय बदलवा, हा विषय नका ठेवू. त्याला जर माहित झालं का तात्याची याद्दाश गेली आहे तर झालं. मग माहित नाही तुम्हाला काही करू शकते ते. दिल ना दिया ले बेटा, दिल ना दिया ले बेटा, तो बोलो ना बोलो क्या किया ले बेटा. पागल झाले का रे? असे पागलासारखे काऊन करू राहिले? हा, राहून राहून काय दौरे पडते का तुम्हाला पागलचे असे? आणि तुझे कायचं वय रे? ले बेटा ले बेटा. अरे ते रील आली होती ना म्हणून. वय रील नसता पाहत काय तू? आम्हाला काय टाइम आहे का इथं रीला पाहिले? बरोबर आहे ना. 5-6 हजार रुपये रोज कमावणं चालू आहे, कसा काय टाइम राहणार आहे? नाही का रे बा चेते? नाही तर काय तर 5-6 हजार रुपये तर कुठं गेलाच नाही रोज. काय पानाले तंबाखू चुना लावणं आहे आणि 2-3 सुपारीचे खांड टाकले का झाले 15-20 रुपये वसूल त्याचे. नाही तर काय तर खरेच बी 4-5 सुपारीचे खांड टाकले का झालं. थांबा रे तुम्ही रे आता. ले बेटा आता या रे तुम्ही वापस. सांगतो तुम्हाला कसा 5-6 हजार रुपये रोज कमावून राहिलो तुम्ही. वापस या फक्त तुम्ही. जाणूनचे खेटे घेते हे माझ्यासोबत. एकांडाव यायचं असं होतकाळ रंगवतो. हा, काही लक्षातच ठेवा. सगळ्या जागी यायले वावरात दाखवलं, जिथे हे झोपते, काम करते, बसते, उठते, सगळ्या ठिकाणी. यायले काहीच आठवलं नाही. बैलही दाखवले, बैलाच्याही तिथं त्याला काहीच आठवलं नाही. तिथून म्हणे मी 21 वर्षाचाच आहे, तुम्ही मला पोरी दाखवायला आणलं म्हणे. पहा म्हणे कसा मी धावतो तर आता 21 वर्षाच्या पोट्ट्यासारखा. जे पळाले तिथून तर पुरा वावर घुमलो आम्ही. 3 जण पाहिले, दिसले नाही. आखरी हे रस्त्याने निघाले होते, सगळ्या इकडे पाहिलं. आणि वामन भिंगोट्याले म्हणून राहिले होते. हे वामन भिंगोट्या भेटला येले रस्त्यात तर का बा माझ्या लग्नासाठी पोरगी पहा म्हणून. बरं झालं मी टायमावर पोचलो. तर पळाले आणि हे डायरेक्ट त्या कार्तिक देवाच्या मंदिरापाशी भेटले बाबा आणि आणलं त्याले घरी. ते तसे घरी नव्हते येऊ राहिले. सांगा लागलं का ते वावरात ज्या पोरी आल्या होत्या तुम्हाला पाहिले ते घरी आले आहे म्हणून. तुम्ही एक काम करा, डॉक्टर गोडबोलेले बोलावा इथं. त्याला म्हणा बरोबर डबल चेकअप कर. यायचा त्रास वाढतच चालला म्हणा. आणि यायचा त्रास मग कसा आहे आपल्याला होऊन राहिला. आपल्याला यायच्याच मागं लागू राहिलं. हे काय होय आणि ते काय होय आणि इथं आठवते काय आणि तिथं आठवते काय. कमी जास्त जर एखादा हे कुठून निघून गेले आणि भलककडे चालले गेले तर कुठं पैसाने यायले तुम्ही. ते डॉक्टर असतं म्हणे का जिथं हे जाते त्या रोजच्या ठिकाणी यायले नाही म्हणे. यायची याद्दाश येऊ शकते म्हणे. मी काय म्हणून राहिली वसंत बापू, ते जे तुमचेवाले गुरुजी आहे ते बाबा चमत्कारी, त्याच्यापाशी नेला तर नाही जमन काय? चला ना, कुठं आहे तुम्ही म्हणून राहिले होते का इथं पोरी आहे माझ्या लग्नासाठी. कुठं आहे? काहीच तर नाही दिसू राहिलं इथं. चला लवकर पोरगी पाहिले चला. 2 मिनिटं तर बसा. या आले टाइम नाही लागत का पोरीले? सजून येते ना पोरगी. किती वेळचं बसलोय आपण? त्याच्यापाशी कसं जमन तात्याचं तुम्ही तर विचार करा. अरे यायले काय भूतानं पचाडला आहे काय? यायच्यावर करणी केली आहे, यायची गेली आहे याददाश, ते बी करण लागून. तर ते डॉक्टरचं काम आहे ना. ते डॉक्टरचं काम आहे, ते नाही करू शकत बाबा चमत्कारी. बाकी हे काळा जादू झाला तुमच्यावर, करणी कवटा झाला, ते करू शकते व्यवस्थित. आपल्याला डॉक्टरलेच बोलावं लागन आणि काय म्हणते ते विचारा लागन. पाटील लावा बरं गोडबोले डॉक्टरले फोन, बोलावा बरं.
कुठं आहे गोडबोले डॉक्टर? कुठं राहणार आहे आपल्या दवाखान्यात. बरं येऊ शकता का तुम्ही सरपंचाच्या इथं? त्याची तब्येत कशी दिवसेंदिवस वाढून राहिली. बरं बरं येतो नाहीतरी काय पेशंट आहे नाही, येतो मी. येतो म्हणते ते पेशंट काही आहे नाही म्हणते. अरे मला लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला इथं काऊन बसून ठेवलं? अरे थांब ना 5-10 मिनटं. 5-10 मिनटं तर थांबा. 5-10 मिनटं धीरणी आहे का तुम्हाला? पण याच्या पहिले वामन अशी मजाक काय, तात्या आपल्यासोबत स्वतःहून बोलले बी नाही. आणि मग आता जे पाहिलं हे मला काहीतरी वेगळं वाटू राहिलं. करा ना मग जासूसी आणि पाना काय झालं तर त्याले. हे तर करावंच लागन, त्याच्याशिवाय जमन नाही. हे येऊन राहिले रे दोघं पोट्टे. ले बेटा आवाज द्यायले. ए सोन्यांचे त्या इकडे या रे. काय म्हणते सरपंच साहेब आता तब्येत? तब्येत मला काय झालं? माही तर तब्येत पहिलेपासूनच चांगली आहे. यायला सांगा बरं तुम्ही. हे म्हणे माय दोस्त का तुम्हाला पोरगी दाखवतो म्हणे लग्नासाठी, आणि आता हे पोरगी दाखवून नाही राहिले, हे मला चकवून राहिले. दाखवते तुम्हाला पोरगी, पण पोरीचं कसं मेकअप गिपअप करावं लागते ना, त्याच्यानं दाखवते. थांबून जा जराशे. तुम्हाला मी एक गोळी देतो, हे तुम्ही घ्या पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला पोरगी दाखवतो. गोळी घेसान तर पोरी दाखवतो लग्नासाठी, नाही तर नाही दाखवा. नाही लग्नासाठी पोरगी दाखवा, मला लग्न करायचं आहे, मी गोळी घेतो. शांता वहिनी पाणी घेऊन या तुम्ही प्यासाठी यायले. तुमचं लग्न करायचंच आहे ना तुम्हाला. मी बी येईन लग्नाले, पण तसं नाही जमा. मी येईन लग्नाले. तुम्ही सगळेजण लग्नाले या, फक्त ह्या बाईले लग्नाले आणू नका. हे कोणाची बायको आहे काय होय हे म्हणत आहे लोकायले का माईच बायको आहे, हे सगळ्याले सांगू राहिले का माईच बायको आहे म्हणून. नाही हे तुमची बायको नाही होय. तुमचं लग्न आता करून देतो आम्ही. फक्त एवढी गोळी घ्या तुम्ही. हे घ्या पाणी. एवढी गोळी घेऊन घ्या तुम्ही, मग जाऊ तुमच्यासाठी पोरी पाहिले. बस घेतली ना गोळी, किती पाणी पाजता? मला झोप येऊ राहिली. जा आंध्र झोपून राहा तुम्ही. डॉक्टर साहेब यायचा एखादा पक्का इलाज सांगा. हे आता म्हणून राहिले का मला लग्नच करून पाहिजे. मी 21 वर्षाचाच आहे आणि कुठंही पैते असे तसे नाही, जवान पोट्ट्यासारखेच पैते, हाती नाही लागत. आता म्हणून राहिले का मला लग्नच करायचं आहे, मला काहीच नका सांगू. हे पाहून घ्या तुम्ही, नाही तर ते घराच्या बाहेरच नाही येऊ राहिले. आम्हाला तर भेव आहे का हे कुठं पळून ना चालले जायचे होय, आणि यायलेच पात्रा लागायचं होय आपल्याला. हे सापडाचेच नाही होय. पहिलेच गावचे सरपंच आहे ते. हे गोष्ट आम्ही कोणाला सांगितली नाही आहे का यायले असं झालं म्हणून, का यायची याददाश्त गेली आहे बा. हे गोष्ट कोणाला सांगूही नका. यायचा इलाज सांगा पहिले तुम्ही का काय आहे. लवकरात लवकर यायची याददाश्त येन. एक इलाज आहे आपल्यापाशी. यायच्या दिमागाले द्या लागन शॉक. यायच्या दिमागाले शॉक दिल्यावर यायची 100% पूर्ण याददाश्त वापस येऊ शकते, नाही तर 100% जाऊ शकते. म्हणजे येऊ शकते नाही तर जाऊ शकते. एवढी मोठी रिस्क घ्या लागते. पा तुम्ही काय म्हणता तर. पण 100% याददाश्त गेल्यावर यायची याददाश्त कधी येन काय येन, यायले बोलता येन का नाही येन, यायले काही समजन नाही. आता 70% गेली आहे तर यायले सगळं समजू राहिलं. खा प्याचं झोपाचं बोलता येऊ राहिलं, फक्त यायले नातं नाही समजू राहिलं. पण आपण जर यायले असे म्हणजे आपल्यासोबत राहून असं यायले समजावून सांगितलं तर यायची याददाश्त वापस येऊ शकते. शॉर्ट बी नाही द्यायची गरज आहे, काहीच नाही. लवकर येऊ शकते. थोडा टाईम लागन, महिनाभर लागू शकते, 2 महिने लागू शकते. पण जर आपण म्हणतो का यायले शॉक देतो तर कसं पुरं 50-50 काम आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी त्या डॉक्टरसोबत बोलतो. आपण त्याला शॉक द्यायला जमलं तर आताच 1-1.5 घंट्यात घेऊन जाऊ अर्जंटमध्ये. नाही बापा नाही, मला असं काही करायचं नाही आहे. तुम्ही शॉक दिला पूर्ण 100% त्याची वाली जे याददाश्त आहे ते गेली तर मग कसं करा? मग तर पूर्ण वांद्यातच काम पडलं. नाही राहू द्या, आम्ही आमच्याच पद्धतीने करतो. त्याचं काय करायचं आहे. आता मी त्याला झोपीची गोळी दिली आणि ते जर गोळ्या तशा नसन घेत तर जेवणातनी तुम्ही ते बारीक करा तरी ते त्याच्या अंदर गेल्या पाहिजे. म्हणजे थोडंफार त्याची मेंटॅलिटी चांगली राहील आणि हळूहळू त्या गोळ्या याददाश्त वापस आणण्यासाठी बी मदत करते. पण ते आता म्हणून राहिले ना का मला लग्नच करायचं आहे, मला पोरगीच दाखवा. याचं कसं करा? हे काय नवीन बिमारी आणली त्याने डोक्यात? त्यानं जर जास्तच म्हटलं तर आपल्याला त्याचं लग्नही करून द्या लागन. खोटं म्हणजे सगळंच्या सगळं खोटं राहील त्याच्यातनी. म्हणजे त्याची थोडीशी मेंटॅलिटी जागेवर राहील. नाहीतर त्यानं जर जास्त टेन्शन घेतलं ह्या गोष्टीचं, त्याचं डोकं दुखणं चालू झालं तर त्याला अटॅक बी येऊ शकते. आणि त्याला याचं सगळं करून त्याला ब्रेन ट्यूमर बी होऊ शकते. शुगर तर त्याला पहिलेच आहे.
नाही नाही शुगर गिगर काही नाही आहे. ते फक्त लोकांच्या इथं त्याला चाय पसंत नाही आहे, तिथंच म्हणते ते शुगर आहे म्हणून. आता घरी तर धडाल चाय पिते, ते सगळं गोड खाते, शुगर गिगर काही नाही आहे त्याले. ज्या घरचा चाय नाही आवडला आणि जिथं चाय ढंगाचा नाही बनला तिथं सांगते ते का शुगर आहे म्हणून. चला, एक गोष्ट चांगली आहे का शुगर नाही आहे, पण ह्या सगळ्या बिमाऱ्या होऊ शकते, समजले ना? तर आपल्याला तेवढी काळजी घेणं आहे. बोल बेटा. तोंड फोडू का बाबू सोन्या आता? त्या एवढा आहे काय? हा, बोल बेटा म्हणू राहिला. त्या आप्पाजीच्या वयाचा आहे ना मी. सवारी सवारी वामन आप्पा सवारी निघून गेलं ते तोंडातून. आता गाणं म्हणता म्हणताच गेलो ना इकडून, तर त्याच्यात निघून गेलं. बोला, कोणतं काम होतं तुम्हाला आमच्यासोबत? आमच्यासोबत काम पडलं तुम्हाला म्हणजे काही महत्वाचंच असन. महत्वाचंच काम आहे. हे तात्या आता इकडून गेले. हा, ते मला म्हणू राहिले होते का माय लग्न करून द्या. हे असे काऊन करू राहिले एवढ्या? आता तुम्ही नव्हते इथं, आता तुम्हाला दाखवत होतो कसे करू राहिले होते. तर हे फालतू त्याला समजावून द्या तुम्ही दोघं जण, नाही तर एकांडाव कसं लय बेकार झगडे होऊन जाईल. एवढे बेकार भांडणं होऊन जाईन, मग जसे मागं झाले होते ना त्याच्यापेक्षा बेकार होऊन जाईल. तुम्हाला माहीत आहे मग आपलं काम कसं आहे. तर आपण बाहेरून गुंडे बोलावतो माराले. नाही, तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही जे सांगू राहिले ते आमच्या मनाला काही पटून नाही राहिलं. हे काऊन म्हणन असे? तेच तर नाही समजू राहिलं. काही गरज आहे का आमच्यासोबत बोलायची? आम्ही तर फुकटही नाही बोलत त्याच्यासोबत. मग नका बोलू ना. तुम्हाला कोण म्हणून राहिलं बोला म्हणून? पण त्यानं जे आज आमच्यासोबत खेटे घेतले, हां, ते फक्त आमच्या चौघाले माहीत आहे. चौघाले? तुम्ही तर इथं तिघच जण आहे. एक तो वरचा कॅमेरा त्यालाही माहीत आहे, समजले काय? पुरी रेकॉर्डिंग झाली आहे तात्याची. तुम्ही चांगल्यानं दोघं जण समजावून सांगा, याच्यानंतर वामन भिंगोटेची खेटेनी घ्यायची म्हणा. हां, लय बेकार काम होऊन जाईन मग. लय बेकार म्हणजे तुम्ही विचारच करा, एवढं बेकार. बरं बरं, सांगून देतो. का रे चेते, मला वाटते त्याच गोष्टीच्या ना होय तात्या असे करू राहिले. त्याच गोष्टीच्या ना म्हणजे कोणत्या गोष्टीच्या ना रे? आम्ही तुम्हाला कायले सांगू कोणती गोष्ट? तर मिलिंद काका द्या बरं यायले. नाही ना, याच्यात काही तालच नाही बसत. आता याचा जमाना गेला. तुम्हाला जर माहिती खरंच पाहिजे असं, आम्हालाच माहीत आहे कोणती आहे तर. पण कसं आहे, आता जसं सगळं महाग होऊ राहिलं त्या हिशोबानं कसं आहे, आमचे बी रेट महाग झाले आहे. मग किती पाहिजे तुम्हाला? 200 रुपये द्या. हा 100 आणि 200 वाला खेळच नाही आता. पुरं म्हटलं 500 पाहिजे. 500 रुपये राहू द्या. तुम्ही राहू द्या. मोहनच्या पांटेल्यावर जातो, 3 पानं घेतो आणि पूर्णच्या पूर्ण जानकारी काढतो. बरं ठीक आहे, पहा जमते काय तर. आणि जर नाहीच जमलं आणि डबल जर आम्हाला विचारसान तर 1000 रुपये लागल. देऊन द्या 500 रुपये द्यायले. ओरिजिनल तर आहे ना नोट, नाही तर नकली नोट देसान बाबा. काही सांगता नाही, तुमचा भरोसा नाही आहे. आतापर्यंत काय तुले काय नकली नोटा दिल्या का? नाही, दिल्ल्या गिल्ल्या असलीच म्हणा. सांगा आता कोणती गोष्ट आहे तर. 2 मिनिटं फक्त मला हे नोट खिशात ठेवू द्या. गोष्ट सांगतो खरी तुम्हाला. आमच्या दोघांचं नाव नाही आलं पाहिजे. हां, कारण ही अंदरची गोष्ट आहे, तुम्हाला सांगू राहिलो. आतापर्यंत तुमचं नाव आलं काय? मग आता कसं येन? तेच म्हणू राहिलो. गोष्ट अशी आहे का वसंतराव होते सुट्टीवर, तात्या होते सोकारीवर. तात्या गेले टेस्टर घेऊन चेक करायले का रानडुकरं येऊन कसे राहिले बा. रानडुकराच्या ना बा आपण करंट लावलं वावराले. त्याले बसला झाम्या बसला. बस इथपर्यंतच माहीत आहे. त्याच्यानंतर ते सकाळी करू राहिले ते येळेच आहे का तू कोण होय. आम्हाला म्हणे तुम्ही कोण होय. बस एवढंच माहीत आहे आपल्याला. याच्यावर तर काही माहीत नाही. चला येतो. दिल ना दिया ले बेटा. तुम्ही जे बोलले ते एकदम बरोबर गोष्ट आहे. पण होऊ शकते त्या गोष्टीच्या ना त्याला झाम्या बसला ना, तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असन. त्याच्याच्यानं हे सकाळी असे करू राहिले होते. जर हे अशी गोष्ट असन तर आपण लय मोठा गोल्डन चान्स गमावला. आपल्याला चांगला मोका होता तात्यासोबत बदला काढायचा. आणि हा असा बदला असता का बस डबल तात्या राहिलेच नसते. म्हणून तर तुले म्हटलं म्या का कुछ तो दाल में काला है. 500 गेले तर चालते, पण हे एकदम येणं बरोबर सांगितलं. मला असं वाटते म्हणून सकाळी तात्या असे करू राहिले होते. बरं अब आएंगा मजा. तात्या लेले, तुम्ही फक्त वामन भिंगोटेलेच भेले. आता इथं माहीत पडते तात्याला काही आठवण येते का नाही येत तर. कारण कसं आहे, हे रोजची बसाची जागा आहे आणि आपण पोझिशन बी बरोबर घेतलेले आहे. काही आठवते का तुम्हाला? हां, आठवायचा प्रयत्न करा. मी काऊन करू आठवायचा प्रयत्न? मला हे सांगा पहिले. अरे मला सगळंच आठवते ना. हे दोघं जण माझे मित्र होय. आणि मी कोण होय तुमचा? तुम्हाला नाही ओळखत मी कोण होय तर.
बरं ह्या तिघातलं कोणाला ओळखता तुम्ही? हां, ह्या शाहरुख्याला ओळखता काय? हां, शाहरुख्याला ओळखता? कोण शाहरुख आहे? मी नाही ओळखत कोणत्या शाहरुख आहे. बरं ह्या सल्ल्याले ओळखता? कोण सळल्या? मी कोणत्या सळल्या गिळलेल्या नाही ओळखत. हे काय नाव आहे का ठेवाचं? सळल्या? हा, पद्धतशीर तर नाव ठेवा लागते. अरे सल्ल्या नाही हो तात्या, सल्ल्या 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 नाही. सल्ल्या काय? बरं बरं, नाही नाव चांगलं आहे सल्ल्या. मला वाटलं सळल्यास काय. ओळखता का तेले ते सांगा. मी नाही ओळखत. बरं मले ओळखता? मन्या डॉन. कोणता डॉन? मी कोणत्या डॉनले नाही ओळखत. मी फक्त अमिताभ बच्चनले डॉन म्हणून ओळखतो. हे बी ते डॉन पिक्चर पाहिला होता म्हणून. हट, त्यात पुराच्या पुराच घोर आहे, पुराच घोर आहे. त्या डॉन पिक्चरातल्या अमिताभ बच्चनले ओळखते ते. पण इथं आम्ही एवढे जण डोकसं फोडून तवाचा म्हणून राहिलो तुम्हाला, तर तुम्ही याच्यातले एकाले नाही ओळखत. तुमच्या सगळ्याले एक सांगणं आहे, हे गोष्ट सोन्यान चेताले माहीत पडता कामा नये. ते पोट्टे जसे दिसते तसे आहे नाही. तुम्हाला माहीत नाही कसे आहेत ते. हां, त्याला माहीत नाही पडलं पाहिजे का तात्याचं असं असं झालं आहे म्हणून. एक काम करायचं, जर तात्यान ते असले तर तात्याले रपातपा करायचं, म्हणजे घरी पाठवायचं काम करायचं. त्याच्या लक्षात नाही येऊ द्यायचं. ते मोठे बेकार आहे, तुम्हाला माहीत आहे. ते जेवढी याददाश्त यायची गेली आहे 70%, ते पुरे 100% घालून द्या. आणि ते काय करन त्याचा नेमच नाही आहे, त्याला माहीतच नाही पडली पाहिजे हे गोष्ट. याची दक्षता घ्या. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला सगळ्याले समजलं? काय म्हणून राहिलो देवानंद भाऊन पाटील? आलं ना आमच्या लक्षात. मी काय म्हणून राहिलो वसंत काका, एक 90चा ढोस देऊन पाना. आले तर आला त्याच्या नसा जाग्यावर. अरे 90चा ढोस कुठं म्हणतो तू राजा? मी पेलो नाही, पण म्या म्हटलं त्या नारळाच्या पाण्यात टाकून आणली त्याच्यासाठी. ते पेले नाही, वासाई सैन्य हुराला त्याले, तंबाखू नाही होऊ राहिले ते. मला तर माहीतच आहे का त्यानंच येते म्हणून. नसा गिसा जर काही इकडे तिकडे झाल्या असन, हां 1-2 फूट म्हटलं इकडे तिकडे झाल्या असन दिमागाच्या, तर त्यांना बरोबर होऊन जाते ना माइंडसेट माणसाचा. पण त्याले वासाई सैन्य हुराला ना. ते समजू राहिले का मी 21 वर्षाचा आहे. ते म्हणू राहिले माझ्यासाठी पोरगी पा. सांगा तुम्ही आता. मॅट झाले का हे काही? याच्यासाठी पोरगी पाले लावू राहिले? अरे आम्ही त्याला म्हणू राहिलो होतो का आमच्यासाठी पोरगी पाहता. आता ते तर उलटच दिसू राहिलं मला. का ते म्हणू राहिले का तुम्ही पोरगी पा म्हणून? घ्या रे घ्या, पाय रे शाहरुख घ्या. अरे त्याच्या डोक्यावर फरक पडला आहे ना सल्ल्या. आपल्याला समजून घ्या लागेल ना ह्या गोष्टी. जर का त्याची याददाश्त आली नाही सल्ल्या, तर समजून जाय का आपलं लग्न कधी होणार नाही. कारण आपला लग्नाचा पुढाकार घेण्यासाठी फक्त तात्याच एकमेव माणूस आहे. तर ते आपल्यासाठी काही करू शकते. ते काही करन, आपल्या दोघांचं लग्न करन. म्हणून आपल्याला सगळ्याले तात्याची याददाश्त वापस आली पाहिजे. म्हणून काही बी करायला लागलं तरी चालन. बरं झालं काय तुमचं? चला ना पोरगी पाले. तुम्ही मला किती दिवसाचे घुमावू राहिले. तुम्ही मला पोरगीच नाही दाखवू राहिले. दाखवते चालू आहे तुमच्यासाठी मॉडेल बनणं चालू आहे. जे मॉडेल आहे तुमच्या वयाचं तसंच मॉडेल लागेल ना तुम्हाला 21 वर्षाचं. तर ते मॉडेल पाले जरा टाईम लागू राहिला. हे पूर्ण 2000 रुपये आहे. काम झाल्यावर 1000 रुपये आणखी भेटन. पण काम जसं सांगितलं तसंच झालं पाहिजे. हां, ठीक है ना साहेब, तुम टेंशन मत लो. तुम सिर्फ देखो, अभी तुमने बोला उससे भी अच्छा होगा. त्याच्यापेक्षा चांगलं नको करून, त्याच्यापेक्षा खराबही नको करू. तुला जसं सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढंच कर. आपली शानपणा नाही करायची. हां, सांगून राहिलो तेवढंच करायचं. ठीक आहे साहेब. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आमचं नाव कोणत्याच गोष्टीत नाही आलं पाहिजे. आमचं नाव जर आलं तर तू आमच्या हातातून गेली मग. नहीं आएगा साहेब. चल निघ लवकर इथून. तात्या लेले तुम्ही फक्त वामन भिंगोटेलेच भेले. तुमच्या दोघांच्या इकून 3,000 रुपये वर्गणी पाहिजे. कायची रे बा? कायची देऊ तुला 3,000 रुपये वर्गणी? इकडे दिली ना ह्या मंडळात एवढी मोठी वर्गणी. आता तूही लावू राहिला काय? अबे तुम्हाला सांगितलंच कोण? हां, एवढे मोठे मंडळ आहे त्याच्यातच चालले जाणं. आता नवीन एक मंडळ बनवू राहिले तुमचंवालं. काही गरज आहे काय? गरज आहे काय म्हणजे? कसे बोलू राहिले तुम्ही? अरे मोठे मोठे माणसं आपल्याला नाचू नाही देत, म्हणून आपण मंडळ एक नवीन निर्माण केलं. आणि तुम्ही म्हणून राहिले का मंडळ कायले पाहिजे? फालतू नाटकं नाही पाहिजे. 3,000 रुपये वर्गणी लिहिली आहे तुमची, चुपचाप दे जा. काय एक नवीन आणता रे यार तुम्ही? हां, काही गरज आहे का एवढे मोठे मंडळ असल्यावर अधिक एक मंडळ उभं करायची? अरे तुम्हाला नाचायचंच आहे तर आमच्या मंडळात येऊन नाचा ना. नाही जमत नाही. ते नाही म्हणजे नाही. 3,000 रुपये द्या लागन म्हणजे द्या लागन तुम्हाला. हा, पहिले सांगू राहिलो. का रे रिंक्या, मी आता असं ऐकलं का बा तुम्ही गणपतीचं नवीन मंडळ बनवलं म्हणते? हाव रे, अबे का किती मंडळ बनवत आहे? पहिलेच तर गाव उलीचं आहे, तरी मंडळ किती आहे गणपतीचे? 30 मंडळ झाले ना राजा.
आता तुम्ही बनवता म्हटलं तो एकटीच वा. बनवूनच नाही काय, आम्हाला कुठं नाचायलाच नाही भेटत. हा, मोठे माणसंच नाचते, आम्ही काय करावं मग त्याच्यात? आता मग स्पेशल मंडळ बनवून घेतलं. वा रे वा. आणि त्याच्यात 3,000 रुपये वर्गणी फाळून टाकली म्हणते आमच्या दोघांची. सांगा आता. अबे 3 आणि 5 हजाराचा खेळ आहे का हा? जेवढ्या रुपयाचं तुमचं पुरं बजेट नसन तेवढ्या रुपये त्याच्या वर्थ नाही रे मोहन. त्याच्या वर्थ म्हटलं डीजे सांगितलं आहे प्रत्येक मंडळातनी. आवरे बा, तेच सांगू राहिले तुम्हाला. तुम्ही काय सांगू राहिले? आमच्या मंडळात ढोल ताशा आहे बा हरीफ भाईचे. टाक टाडाडाक टाडाक टाक गन गन गर गन्नर गन्नर गन्न गन्न गर गन्नर. हरीफ बाईचे ढोलताशे आहे का आपल्या मंडळात? मग तर द्यास लागन राजा वर्गणी. द्यास लागन म्हणजे द्यास लागन असं नाही सांगून राहिलो मी तुम्हाला. द्यास लागन म्हणून राहिले. द्यास लागन असे कसे देत नाही पाहतो मग. पूर्ण आपल्या वयाचे पोट्टे आहे गणपतीच्या मंडळात ठेवाल्या. एकही मोठा माणूस नाही आहे. युवा मंडळ होय आपलं. साधं सुद्धा आहे काय, नाव बी दिलं आहे. हरीफ बाईच्या ढोलताशात नाचाची मजाच वेगळी येते. मोहनदा, तू कुठं नाचशील आता सांग? आपलं काय, हरीफबाईच्या ढोलताशात बी नाची आणि डीजेत नाची, पण जास्त हरीफबाईच्या ढोलताशात नाची. वाजवतेस तेवढे कडक ना, वाजवतेस तेवढे कडक. टाक टाडाडाक टाडाक टाक टाडाडाक टाक टाक टाडाक टाक 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 ढंग राडाक ढंग टाक टाक ढंग टाडाक ढंग टाक टाक डगडागडाक टाक 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 टाडाक टाक 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 ढंग राडाक ढंग टाक टाक ढंग टाडाक. अरे मी काय म्हणतो रिंक्या, तुम्ही हरीफबाईचे ढोल ताशे सांगितल्यापेक्षा तुम्हाला मी एक सरकी सल्ला देतो. हे पहा, 2-3 लाऊड स्पीकर, 2-3 भोंगे आणि 2 माईक. हे जे 2 माईक आहे ते सोन्यांचे त्याले दे. आणि 1 नंबर तर तोंडाने वाजवूनच राहिले ते. तुमचे सारखे पैसे वाचून जाते ना, नाही का हो देशमुख साहेब? हा, तुम्ही तर 1 नंबर म्हणून राहिले तोंडानं. तर 1 नंबर जमून जाते ना. पैसे तर पैसे वाचते. मोहनदा, मग आपल्या वेळेस येते जीवावर. तुले मजाक सैन होत नाही. हा, त्याही जराशी मजा घेतली का त्या जीवावर येते. मग तू मारायला धावतं. हा, आमची मजा घ्यायची नाही. तुले मजाक सैन होत असन तर आमच्याशी मजा घ्यायची, नाही तर मजा घ्यायची नाही आमची. तुले सारखं सांगणं आहे. अरे बा, तुम्हाला सरकारचा सल्ला दिला मी, पैसे वाचवायचा काय त्याच्यात नाही. हा, 1 नंबर तर तोंडाने वाजवूनच राहिले तुम्ही. तेवढेच म्हटलं, जेवढे पैसे घेते तेवढेच वाचते आपले. फालतू मजा नाही घ्यायची आपली वाली. सांगू राहिलो तुले, त्यावेळेस जीवावर येते. मग काय बा रिंक्या, मी आता तुला सारखं सांगितलं. आता तुले जर पटत असन तुमच्या मंडळाले तर ते करून पाहिजे. तुमच्यासारखे पैसे वाचते. बस झालं असन म्हटलं मोहनदा, झालं असन. जास्त पाजर काही नको लावू एकाच गोष्टीची. हा, तुला एवढं वाटत असन तर तू घे एखादा माईक. हा, तुला रोज देतो 500 रुपये माईकडून. 500 माईकडूनही देतो. हे 1000 रुपये झाले आणि बस हेच म्हणत राहतो. जास्त शायने नका बनवू. हा, शायने बनाले आपल्या वेळेस कशी जीवावर येते रे. आणि माई मजा घेऊन पाहतात. सरपंच साहेब, हे घरकुलचे पुरे कागदपत्र केलेले आहे, पण माझ्या घरकुल बी आलेलं आहे. पण ते म्हटलं त्यानं चेकच नाही पाठवला अधिक मला पैशाचा. तुम्ही घर कसं बांधू पहा बरं तुम्ही जरासं. त्याची तब्येत सध्या खराब आहे. 2-3 दिवसानंतर या तुम्ही आणि नंतर चेक करून घ्या. मला ह्या पोरीसोबत लग्न करायचं आहे. मला ह्या पोरीसोबत लग्न करायचं आहे. तुम्ही आवडता मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. काय बोलू राहिले सरपंच साहेब तुम्ही? तुमचं काही अक्कल गिक्कल जरा भान आहे? काय बोलू राहिले तर तुम्ही? हा, मी इथं तुम्हाला घरकुलच्या कागदपत्रासाठी आली आणि तुम्ही काय म्हणू राहिले? थांबा तुम्ही आता. कसं तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं आहे तेच सांगतो. अरे काय केलं तात्या तुम्ही हे? हा, काय राजू हो? लवकरात लवकर तात्याले आता इथून घेऊन जा. लय मोठं लफडं होऊ शकते, काही होऊ शकते आता. अरे ह्या पोरीचं पहिलेच लग्न झालेलं आहे. आता ते तिच्या नवऱ्याला घेऊन येईन इथं. हा, इथं मारा ठोकी करता काय? लवकरात लवकर तात्याला इथून गायब करा. तुम्ही चला चला, ते आपल्या घरी गेली आहे पोरगी. लवकर चला तुम्ही घरी. घरी गेली काय? चला घरी चला, लवकर चला. मला त्याच पोरीसोबत लग्न करायचं आहे. तुम्ही पहिले घरी चला.